रोज एखादं नवीन स्वप्न यायचं, रोज मी काहीतरी नवीन याला सांगायचो आणि तो स्ट्रगल, पैसे नव्हते, बिझनेस तसा सेट झाला नव्हता, अजून मी द्विधा मनस्थितीत होतो की हॉटेल व्यवसायात पुढे जायचं का अजून काही दुसरं ट्राय करायचं ह्याच्यात होतो. माझ्यासाठी निश्चितच तो अवघड काळ होता. त्यावेळी एकदा मला भीती वाटायची ह्याच्या स्वप्नांची, कारण याला रोज एक नवीन स्वप्न पडायचं आणि रोज तुम्हाला सांगायचं की मी हे करूया, आपण ते करूया. तर थोडी भीती ही नक्कीच होती मला, कारण लग्न झाल्यानंतर संघर्ष चालूच होता, जसं सांगितलं त्याप्रमाणे 2007 झाले तरी. पण एक कुठेतरी मनात असं होतं की आपण त्याला साथ द्यायची आहे किंवा त्याच्या मागे उभे राहायचंय, त्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाहीये. तो जे करेल त्याच्याबरोबर फक्त आपण चालत राहायचंय. अपयशी माणसाचे प्रयोग हे त्याच्या घरच्यांना जास्त भोगायला लागतात आणि यशस्वी माणसाचे प्रयोग हे समाजाच्या फायद्याचे असतात. तर तो काळ तसा होता की जिथं लात मारेल तिथं पाणी, आपण असं म्हणतो तसं माझं बरोबर उलटं होतं की मी जिथं पाणी आहे तिथं लात मारली तरी पाणी जायचं.